वा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर काही क्षण भगवत कीर्तन आणि त्यानंतर कथा प्रवाहाला सुरुवात करूया। मोठ्या प्रेमाने स्थिर अंतकरणाने श्रद्धापूर्वक अंतकरणाने या वृंदावन धामामध्ये भगवंताच्या नामामध्ये आपण काही क्षण सगळे रममान होऊया। हरे राम थोड़ा गेन करेंगे तो चलेगा भैया, गाते वक्त खुला चलो। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम बहुत बढ़िया। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे बहुत बढ़िया। आपका आवाज बढ़ाइए, उनको विको दे दो थोड़ा सा। वाह
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे हरे सर्वांनी टाळी वाजून भरायचे करा एक सोबत हरे हरे राम 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 हरे हरे म्हणायचा प्रयत्न करा सगळ्यांनी हरे राम एक टाळी व्हायला पाहिजे एक संकीर्तन त्याला म्हणायचं माणसं दिसताना वेगळे दिसतात पण मनाने एक होतात त्याला संकीर्तन म्हणतात पण एक टाळी व्हायला पाहिजे हरे राम 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 हरे हरे खोतो भैया थोडासा आवाज खोलाव हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे हरि का भजन करो हरि है हमारा हरि का भजन करो हरि है हमारा हरि का भजन करो हरि है हमारा बहुत बढ़िया हरि का भजन करो हरि है हमारा बहुत बढ़िया जय हो माइक मागून घ्या त्याच्याकडून अजून एक माइक मागून घ्या एक माइक आवाज द्या हरि भजन वीणा ओ हरि के भजन वीणा हरि के भजन वीणा हमारी खुदा जय हो हरि का भजन करो हरि हमारा हरि नाम लेने से हाँ हरि नाम लेने से काम काम बनेगा हरि नाम लेने से काम बनेगा हरि नाम लेने वाला हरि नाम लेने वाला हरि का प्यारा हरि का भजन करो हरि है हमारा हरि का भजन करो हरि है हमारा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम जय हो हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा हरे राम हरे
राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 हरि का भजन करो हरि है हमारा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे मुरे बाके बिहारी लाल की गोवर्धन लाल की श्री राधा रानी की पंढरीनाथ भगवान की वृंदावन धाम की पंढरपुर धाम की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु तुकाराम महाराज की सब भक्तन की सब संतन की जय जय श्री राधे भक्तवांछा कल्पतरो करुणा सिंधो कृपा सिंधो दीनबंधो करुणा वरुणालय सच्चिदानंद घन नंदनंदन यशोदा नंदन सच्चिदानंद स्वरूप भगवंताच्या असीम अनुग्रहाने या पवित्र कालामध्ये भगवंताची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवताचं रसपान साक्षात भगवंत गोलोक पृथ्वीवर घेऊन आलेत आणि त्या गोलोकाचं नाव आहे वृंदावन धाम. या वृंदावनामध्ये येऊन थोडा कम कर देना भगवंताच्या लीला ज्या ठिकाणी घडल्या त्या लीलेंचं दर्शन पुरा भी कम मत करो थोडासा रणतो आणि भगवंताच्या गुणांचं नामरूप लीला धामाचं वर्णन किंबहुनाच्या ज्या कणाकणामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहे. नाथ महाराज म्हणतात ना ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण हा ग्रंथ नोहे तर हा साक्षात श्रीकृष्ण आहे. म्हणून या यात्रेच्या निमित्ताने बाह्य दृष्टिकोनातून भगवंताच्या लीलेंचं डोळ्याने दर्शन होत आहे आणि भागवत श्रवणाच्या निमित्ताने कानाने भगवंताचं दर्शन होत आहे. श्रीकृष्णमती परिवार आयोजित वृंदावन यात्रेमध्ये सहभागी असलेले सर्वच भाविक जन यात्रेकरू या सर्वांना वंदन करूया आणि आजच्या भागवत कथेमध्ये आपण सन्मिलित होऊया, प्रवृत्त होऊया. दोन प्रकारच्या यात्रा असतात. एक बाहेरची यात्रा, विको थोड़ा और कम किया तो चलेगा, विको थोड़ा सा नहीं थोड़ा रिटर्न तो चाहिए, पूरा अपन मत कीजिए, लेकिन जो घूम रहा है ना वो जो थोड़ा सा कम कीजिए. श्री राधे श्री राधे. एक बाह्य यात्रा असतात आणि एक आंतर यात्रा असतात. कथा संपल्यानंतर आपण जे बाहेर जातो ना फिरायला, ही बाह्य यात्रा आहे. आणि कथेच्या निमित्ताने इथं आपण जे बसतोय ना, ही आंतरयात्रा आहे. दोन्ही पण यात्रा व्हायला पाहिजे.
दोन्ही पण यात्रा व्हायला पाहिजे. बरेच लोक आयुष्यभर फक्त बाह्य यात्रा करतात, आतमध्ये येताच येत नाही. खरं तर कायमच बाहेर फिरण्याची सवय ज्यांना लागली त्यांना आत जाणं खूप कठीण पडतं. 2 दिवस कथेची तयारी झाली, आता आवाज तापलाय, आता विचार तापलाय, आता थोडंसं अंतरंगामध्ये शिरूया आपण. संपूर्ण आयुष्यभर बाहेरच, आणि केवळ बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीला जर थोडंसं आतमध्ये जायचं म्हटलं की कठीण जातं. म्हणून याच्यातली एक गुह्य गोष्ट मी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातून बरेच मंडळी येतात, भारतातूनही बरेच मंडळी येतात, पण इथं आल्यानंतर मुख्य भर जो त्यांचा असतो तो फक्त बाह्य दर्शनाचा आणि फिरण्याचा. पण खरा विधी इथला आहे कथा ऐकण्याचा. आणि कथेच्या नंतर राहिलेल्या वेळामध्ये तीर्थयात्रा करण्या असा विधी आहे. पण बाहेर फिरण्याची सवय आहे, आणि त्याच्यामुळे आयोजकांना सुद्धा असं वाटतं कुठं रिस्क घ्यावं म्हणून. म्हणून फिरण्यामधून जर वेळ राहिला तर कथा. श्रीकृष्णमती परिवाराच्या माध्यमातून आमची इच्छा अशी आहे की आपली फक्त बाह्य यात्रा होऊ नये, ती अंतरयात्रा व्हावी. किंबहुना बाह्य सौंदर्यामध्येच आपण रंगून जाऊ नये, तर आतलं सौंदर्य आपल्याला कळावं. इथं आलेल्या अनेक कथाकारांना मी विचारतो, यात्रेकरून विचारतो, काय काय केलं, काय काय पाहिलं. ते म्हणतात हे पाहिलं, ते पाहिलं, ते पाहिलं, ते पाहिलं, हे जाणलं, ते जाणलं, ते जाणलं. आम्ही त्यांना म्हणत असतो, भैया ए जाना ओ जाना, लेकिन जहां जाना ओ नहीं जाना. मथुरा भी जाना, ताजमहल भी जाना, ये भी जाना वो जाना, लेकिन जहां जाना वो नहीं जाना. इसलिए हमें वो जानना है जहां जाना है. आयुष्यभर मनुष्य जर बाहेर पाहत राहिला, केवळ बाहेर पाहत राहिला, तर तृप्ती भेटणार नाही ना. क्षीण होतो. दिवसभर फिरायचं आणि मग फिरल्यानंतर दमून थकून यायचं. खूप छान आहे का कथा. आणि मग परत आल्यानंतर विश्रांती मिळते कधी, फिरून नाही. आल्यानंतर परत झोपी जायचं म्हणजे काय, त्या झोपीमध्ये प्रत्येक जण आपल्या स्वरूपालाच भेटायला जात असतो. तिथं जायची, तिथली ऊर्जा घ्यायची आणि ऊर्जा घेऊन परत फिरायला लागायचं. बारकाई नाही का, आजची कथा थोडीशी आतमध्ये प्रवेश करणारी आहे. पण जोपर्यंत माणसाला घाम येत नाही, जोपर्यंत धमचाक होत नाही, तोपर्यंत यात्रा झाल्यासारखी वाटत नाही. माणसाचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत त्रास होत नाही, जोपर्यंत क्लेश होत नाही, शरीर थकत नाही, तोपर्यंत त्याला काही केल्यासारखं वाटत नाही. मी असं ऐकलं की हमाल घरामध्ये काहीतरी उत्सव होता म्हणून थांबला, लग्न होतं म्हणाला, आणि त्याच्यामुळे त्या हमालाला घरी ठेवण्यात आलं. म्हणजे 2 दिवस कामाला जाऊच नका तुम्ही, आता आरामशीर तुम्ही जिथं बसलेला आहात तिथं तुम्हाला चहा मिळेल, तुम्ही जिथं बसलेला आहात तिथं तुम्हाला जेवण मिळेल. रोज काम करतात हो तुम्ही, आता काम करण्याची गरज नाहीये, आता तुम्ही घरीच थांबा. 3ऱ्या दिवशी तो आजारीच पडला हमाल. घरच्या माणसाने डॉक्टरांकडे त्याला नेलं. डॉक्टर म्हणले काय झाले, म्हणले अंग दुखतंय सगळं. बेचैन झालो मी, अंग दुखतंय, मन दुखतंय. डॉक्टरांनी विचारलं मग एवढं शरीर दुखतं, एक काम करा, 2 दिवस विश्रांती करा. हमाल म्हटला 2 दिवस विश्रांती केल्यामुळेच अंग दुखतंय. काय ओझे वाजण्याची सवय आहे, निवांत राहिलं म्हणजे सहन होत नाही. माणसाचं तेच आहे. आमचे शास्त्रकार म्हणतात की उत्तमा सहज अवस्था, सहज अवस्था त्याला म्हणतात, उत्तम अवस्था त्याला म्हणतात की सहज राहणं. बसलं तिथं ध्यान लागलंय, बसलं तिथं भजन सुरू झालंय, याला उत्तम अवस्था म्हणतात. मध्यमा ध्यान धारणा, मध्यम अवस्था ध्यान धारणेची आहे. कनिष्ठा मूर्तीपूजाश्च, त्याच्यात ती जमत नाही, मूर्तीपूजा करा. आणि ऐका आप्पा, तीर्थयात्रा धमाधमा,
म्हणजे काय? अधमातील अधम तीर्थयात्रा आहे. म्हणजे काय? तू जर एकांतामध्ये बसला तर मनामध्ये पिराचा उरूस भरतोय तुझ्या, मग बसूच नको तू. तो फिर. कारण एकत्र एका ठिकाणी बसण्यासाठी अंतरप्रवास सुरू झालेला पाहिजे. आवाज थोडा कम करतो भैया. आवाज 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 कम करो थोडासा. आवाज. श्रीराम श्रीराम करो आवाज थोडासा. कम कम कम. श्रीराम श्रीराम. आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तयारी लागते. किंबहुना सगळ्या महापुरुषांनी थोडासा बडा थोडासा सगळ्या महापुरुषांनी बाहेरच्या सौंदर्यापेक्षा आतल्या सौंदर्याला पाहिलं. एक सुफी संप्रदाय, या सुफी संप्रदायामध्ये एक हसन आणि राबिया, हसन नावाचा संत होता आणि राबिया नावाची एक स्त्री होती, ती पण संत. बघा, एक दिवस हसन अरण्यामध्ये राहत होते. ते तिकडे झोपडी करून राहत होते. सकाळ झाली. पूर्व दिशेला सूर्य उदित झाला. आपल्या किरणांनी त्या सूर्याने सगळ्या अरण्याला न्हावून काढलं. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू यायला लागला. अरण्यामध्ये असलेले जे फुलं आहेत त्या फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागला. सकाळी सकाळी तो सूर्य पाहिल्यामुळे, ते सूर्यकिरण पाहिल्यामुळे त्या हसनला एवढा आनंद झाला. झोपडीमध्ये बसलेल्या राबियाला तो म्हणतो, राबिया, तो सुफी असल्यामुळे तो म्हटला, खुदा ने बहुत अच्छी सुबह बनाई है, तू बाहर आ. राबिया, इतनी सुंदर सुबह बनाई है, खुदा ने बहुत अच्छी सुबह बनाई, तू बाहर आ. राबिया मधून त्याला म्हटले, हसन तू सुन, बाहर जितना सौंदर्य है उससे कहीं गुना सौंदर्य अंदर है. मैं तुझे कहती हूँ अंदर आ. एक बार वो सौंदर्य तू देख लेगा, अंदर का सौंदर्य देख लेगा तो बाहर का सौंदर्य तो थोड़ा है, अंदर का सौंदर्य बहुत ज्यादा है. इसलिए मैं तुझे कहती हूँ हसन, भगवान ने बाहर तो सुबह बहुत अच्छी बनाई है, लेकिन तू अंदर आ. और अंदर आने के बाद तुझे पता चलेगा कि अंदर कितना सौंदर्य है. तो अंदर आ. इसलिए गजानन महाराज जी, हमें लगता है कि लोगों को अंदर लाना है. बाहर का सौंदर्य तो है ही, लेकिन अंदर का सौंदर्य पता चल जाएगा तो अंदर का सौंदर्य पता चलने से बाहर का सौंदर्य और निखर जाएगा. थोडं चांगलं आहे का? सौंदर्य बाहेर नाहीच आहे. अंतकरण मधुर जर झालं तर बाहेर सगळं मधुर वाटायला लागतं. अंतकरण जर मधुर नसेल तर बाहेर कितीही सौंदर्य असेल तर बाहेर सुंदर दिसत नाही. ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये आतमध्ये दुःख आहे ना, अशा माणसाने बाहेर जरी पाहिलं तर बाहेरचं सौंदर्य वाटत नाही. बरं, काहीतरी वेदना अंतकरणाची असू द्या आणि बाहेर किती सुंदर असू द्या तरी त्या माणसाचा जीव लागत नाही. आणि आतमध्ये जर सौंदर्य असेल, आतमध्ये जर प्रसन्नता असेल तर असा व्यक्ती नरकामध्ये जरी गेला तर त्याला स्वर्ग करून टाकेल, आणि दुःखी माणसं स्वर्गामध्ये जरी गेल तर स्वर्गाला नरक करून टाकतील. म्हणून सौंदर्य बाहेर निर्माण करायचं नाहीये, सौंदर्य आत निर्माण करायचं आहे. म्हणून बरेच लोक मी असे पाहिलेत की सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा त्यांना म्हणावं लागतं, थोडा हसा ना, हसिए आप वृंदावन में है. त्या फोटोग्राफरला सुद्धा म्हणावं लागतं, भैया जी स्माइल प्लीज. काय बिघडलं तुझं असं? बरेच लोकांना मी असं पाहतो की असं वाटतं की दुसऱ्या क्षणात रडतील का काय हे. आता काय अरे थांबा 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 थोडंसं. झालं काय? काय बिघडलं काय? काही काही ना रागच आलेला आहे.
पण आतमध्ये ज्याचे सौंदर्य निर्माण झालं त्याचे डोळे बोलायला लागतात. आतमध्ये ज्याचे सौंदर्य निर्माण झालं त्याने एखाद्याच्या डोक्यावर जरी हात ठेवला तर ज्याच्या डोक्यावर त्याने हात ठेवला त्याचे सर्व शरीर पुलकित होऊन जातं. तो चालायला जरी लागला तर त्याच्या चालीमध्ये एक नृत्य असतं. तो बोलायला लागला की त्या बोलण्यामध्ये संगीत असतं. हे जे बोलतोय आपण नारद, देवर्षी नारद म्हणतात की अमृत स्वरूपाचं त्याचं सगळं अमृत रूप होऊन जातं. पण का अमृत रूप होतं? आतमध्ये अमृत सापडलंय. म्हणून तीर्थयात्रा करायच्या हे कशासाठी? ते अमृत आम्हाला मध्ये सापडावं, त्या मधुर वृत्ती आम्हाला मध्ये सापडाव्यात. आणि एकदा आतमध्ये सौंदर्य निर्माण झालं. महाराजांचा गोड अभंग आहे, खूपच गोड. मराठी में हम थोड़ा सा गाते हैं राजेंद्र जी, बहुत अच्छा है. पिकलिया सेंदे कडूपण गेले, 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 पिकलिया सेंदे कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे. शब्दांकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात सेंदडू माहिती तुम्हाला? नाना शेण माहिती आहे ना? पूर्वीच्या काळामध्ये बांधावर ते शेंद असायचं. आम्ही एवढे स्वार्थी झालो आता की तणनाशक फवारून फोडून तेही ठेवले नाहीत. ग्रामीण भाषेचा बाज ज्यांना थोडासा माहिती आहे, कमावा थोडासा, त्यांना कळेल. वेल असायचे, हिरवेगार ते शेंदडं असायचे, काही छोटे काही मोठे. आणि जोपर्यंत ते कच्चे आहेत ना तोपर्यंत जर त्याचं सेवन झालं तर असं कडू आहे. पण हळूहळू हळू ते मोठे व्हायचे. हिरवा रंग पिवळा व्हायचा, पिवळा रंग थोडासा तांबूस पण व्हायचा, आणि हळूहळू त्याचा सुगंध निर्माण व्हायचा. आणि तो सुगंध इतका सुंदर, बोलू नका बोलू नका, तो सुगंध इतका सुंदर. हा इथं शेंदूड दिसतंय, त्याचा सुगंध यायचा. थोडंसं जा बाहेरच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, आणि मग त्या बांधावर असलेल्या त्या शेंदोड्याला शोधित जायचं. त्या शेंदोड्याला अलगद काढायचं आणि मग त्याला फोडल्यानंतर त्याचा सुगंध, त्याचा गर. महाराज म्हणतात आमचं असंच झालं. बाह्य दृष्टिकोनातून आम्ही कडू होतो. जोपर्यंत भगवंताचं प्रेम मिळालं नाही तोपर्यंत लोक आमच्या जवळ यायला घाबरायचे. नको बाबा काय बोलेल सांगता येत नाही, नको बाबा काय वेदना देईल सांगता येत नाही, नको बाबा. अजून ऐका, ज्याच्याकडे आनंद आहे तो आनंद वाटतो, आणि ज्याच्याकडे दुःख आहे तो दुःख वाटतो. अजून सांगू आपल्याला, दुःखी माणसं इतरांनाही सुखी राहू देत नाही. स्वतः जर दुःखी असेल तर त्यांना वाटतं हे का हसताय, कारण मी दुःखी आहे. म्हणून कलुषित मानव सगळं वातावरण खराब करून टाकतो. आणि ज्याचं अंतकरण मधुर झालं तो सगळं वातावरण मधुर करून टाकतो. कशासाठी यायचं वृंदावनमध्ये? सगळ्या वातावरणाला मधुर करून टाकायचं आहे. महाराज म्हणतात आमचं असंच झालं. पिकलिया संद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आमच्या प्रयत्नाने आमचं कडूपणा जाणार नाही. वृंदावनामध्ये काय यायचं? त्या श्रीकृष्णाने आमचा कडवटपणा घालावा आणि आमच्या सगळ्या वृत्त्या मधुर करून टाकाव्यात. आणि एकदा अंतकरण मधुर झालं की काय होतं?
काम क्रोध लोभ निमाल ठाईसी अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. आनंद आता एका ठिकाणी नाही, मी नजर फिरवेल तिकडं आनंद, मी जाईल तिकडं आनंद, भेटेल त्याला आनंद. आठवण आठवण गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. जित देखो तित श्याम भी है, जहां देखो वहां श्याम दिख रहा है. कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. महाराज म्हणतात जन्माला याच्यासाठी यायचं आहे आणि याला भाग्य म्हणावं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. राकेश जी गाते वक्त थोड़ा सा भी को देना, बोलते वक्त वहां पे ले आना, बस इतना ही करना थोड़ा सा. तुका मन भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागी. याला भाग्य म्हणावं. मारिण्याताई भजन म्हणताना संसारामध्ये जन्माला याच्यासाठीच यायचं. कशासाठी? ओझं वाहण्यासाठी नाही. याचं लग्न झालं नाही, त्याला तर काट्याच झाल्या सगळ्या, पोरग झालं नाही, ठीक आहे, शेजारीलाच मान करतोय. गावामध्ये भजन करत असताना भजन गावातलाच माणूस त्रास देतोय, दगडासारखा त्रास देतोय. किती किती समस्या. सरकार बऱ्याच वेळा असं होत आहे, निसर्ग पिकू देत नाही, निसर्ग पिकू देत नाही, सरकार विकू देत नाही, शेजारी टिकू देत नाही, घरचे धकू देत नाही, आणि सगळं काही झालं तर अभिमान वाकू देत नाही. अरे याच्यासाठी जीवन नाही आहे, जीवन यासाठी आहे अंतःकरणाला मधुर करायचा. संसारी जन्मी जय याची लागी, याची लागी, याची लागी, याची लागी. संसारी जन्मी जय, संसारी जन्मी, संसारी जन्मी जय. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, हरि बोल. राधा रमण हरि बोल, जय राधा रमण. आता याच्यानंतरचा दुसरा भाग करा. आता काली सेवा करो सर. जय हो. राधा
जय हो. जय हो. दोनों रस के हरे हैं कपूर. जय हो. हरि बोल. बोलिए राधा रमण भगवान की भागवत कथा.